नमस्कार मंडळी, तर माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आता मी चालली आहे कोल्हापूर दर्शनासाठी। सो पुढचा प्रवास आपण कंटिन्यू करूया, माझ्यासोबतच राहा। तर चला मंडळी, बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स सोबत प्रवासाला सुरुवात करूया। प्रत्येक वेळी चांगल्या कामाची सुरुवात करण्यापूर्वी विघ्नहर्त्याला नमन केले पाहिजे, म्हणून आम्ही माझ्या बाप्पाची पूजा केली, नारळ फोडला आणि म्हणालो गणपती बाप्पा मोरया आणि प्रवासाला सुरुवात केली। मी खूप एक्साइटेड होती, माझ्या चेहऱ्यावर दिसतच असेल ते। ट्रॅव्हलमध्ये बसल्यावर बालाजी टूर्सने दिला आम्हाला पहिलं सरप्राईज, ते म्हणजे इसेन्शियल किट। त्याच्यामध्ये टूथब्रश, टूथपेस्ट, सोप, शॅम्पू अशा सगळ्या गोष्टी होत्या आणि आम्हाला मिळालं ID कार्ड। हे त्यांची आयडेंटिटी आहे आणि हे असताना आम्हाला कोणीही काहीही करू शकत नाही। आम्ही येऊन पोहोचले झोरबा रेस्टॉरंटमध्ये। अतिशय सुंदर, फंटॅस्टिक आणि क्लासिक आणि लक्झरियस असं रेस्टॉरंट होतं। तिथे पोहोचल्यानंतर तुषार दादाने आम्हाला आयटिनरी पूर्ण एक्सप्लेन केली, म्हणजे आम्हाला किती वाजता निघायचं आहे, किती वाजता आम्ही तिथे पोहोचणार आहोत, कधी रिटर्न येणार आहोत, कधी जेवणार आहोत, त्याच्यानंतर किती वेळ आराम करायचा आहे, असं सगळ्या गोष्टी सांगितल्यामुळे आम्ही आमच्या संपूर्ण प्रवासात फोकस होतो। अशामुळे आम्ही सैर बैरल्यासारखे नाही वागलो। थँक्स टू तुषार दादा। पोहोचून पटापट रेडी होऊन आम्ही गेलो नाश्ता करायला। मी तर उपमाच घेतलेला होता, पोहे पण होते आणि चहा पण होता, पण मला उपमा जरा जास्तच आवडतो। सुंदर तयार होऊन नाश्ता करून आता आम्ही चाललोय महालक्ष्मीच्या मंदिरात, तर तिकडे भेटूया। मित्रांनो, मी अशी छान अशी तयार झाली आहे आणि ही संधी मला दिली आहे बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्सनी, कारण की आपण नेहमी दिवाळी किंवा गुढीपाडव्याला तयार होतो, पण ह्या निमित्ताने देवदर्शनासाठी स्पेशल म्हणून त्यांनी असं तयार होऊन यायला सांगितलेलं आणि त्यांनी त्याच्यात भर म्हणून आम्हाला हा फेटा पण दिलेला होता। तर खूप असं मराठमोळा लुक आलेला आहे आणि खूप छान वाटतंय। थँक्यू सो मच। मंदिरात जायच्या आधी बालाजी टूर्सने आम्हाला दिलं दुसरं सरप्राईज, ते म्हणजे बालाजी टूर्सच्या बॅगा इतक्या टिकाऊ होत्या ना। त्या शॉपिंगसाठी बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्सने बॅगसुद्धा दिलेली आहे, म्हणजे कोण करतं इतकं सगळं। लिटरली खूप नियोजन पद्धतीने त्यांनी सगळं सुरळीतरित्या सगळं पार पाडलेलं आहे। तुम्ही सुद्धा नक्की हे अनुभवायला या। वीकेंड असल्यामुळे महालक्ष्मीच्या मंदिरात खूप गर्दी होती, खूप ऊन लागत होतं, पण ते असतं ना, आईला भेटण्याची जी ओढ असते ना, त्यावेळेस तिचं बाळ काहीही करू शकतं, अगदी 7 समुद्र पार करून सुद्धा येऊ शकतं। तर मग ही गर्दी काहीच नाही आहे, बरोबर की नाही। महालक्ष्मी देवीचं दर्शन झालेलं आहे। खूप गर्दी होती, खूप ऊन होतं, पाहायला लिटरली चटके लागत होते, पण ते कसं ना की आस्था असली की काहीही चालतं, तसं झालेलं। गाभाऱ्यात गेल्यावर फोटो काढायला अलाउड नव्हतं, म्हणून व्हिडिओ किंवा फोटोशूट केलं नाही, पण भरपूर रडायला येत होतं मला, कारण की शेवटी जे मनात असतं ते डोळ्यांवर येतं। माझा नवस पूर्ण झाला बालाजीच्या निमित्ताने, जो मी एक नवस केलेला होता मी 10वीला असताना। तर मी असं नवस केलेला की मी जेव्हा माझ्या पायावर उभी राहीन देवी, तेव्हा तुझ्याकडे येईल, आणि मी विसरून गेलेली होती। आणि मला आता जॉबला 1 आठवडा झाला आहे, गुरुवारी मी जॉबला लागलेली, त्याच्यानंतर मी आत्ता हा गुरुवार कंप्लीट करून 1 आठवडा कंप्लीट झाला माझ्या जॉबला आणि मी इथे आली। सो देवीने तिचा नवस बालाजी यात्रेकडून पूर्ण करून घेतला। सो थँक्यू सो मच तुषार दादा, मला ही संधी दिल्याबद्दल, माझा नवस पूर्ण करून घेतल्याबद्दल थँक्यू सो मच। दर्शन करून आलो आम्ही आणि आता मी जेवायला बसलो। जेवणामध्ये खूप सारे प्रकार आहेत, 2 भाज्या आहेत, पनीरची भाजी, मिक्स भाजी, सूप, खीर, सलाड, रोटी, चपाती। आता मी जेवून झोपणार आहे आणि नंतर पुढच्या प्रवासाला। आता आम्ही आलो आहोत ऐतिहासिक वास्तूला भेट द्यायला। खूप छान आहे, शाहू महाराज पॅलेस। शाहू पॅलेसला आता भेट देऊन आलो आहे। त्यांनी खूप साऱ्या ऐतिहासिक वस्तू अशा जपून ठेवल्यात आहेत, खूप छान वाटलं आणि ते सराउंडिंग वगैरे बघून पुन्हा आतून आवाज आला की गर्व आहे मला मी मराठी असल्याचा। आता आम्ही आलेलो आहोत दख्खनचा राजा ज्योतिबाला। पावसाळी वातावरण झालं आहे, सो लवकर करायचं आहे आणि खूप छान वाटतं आहे। वाऱ्यात एक थंडावा आहे। आम्ही आलेलो आहोत दख्खनचा राजा ज्योतिबाला, खूप छान आहे। सो फायनली ज्योतिबांचं दर्शन झालेलं आहे। खूप छान एक्सपिरियन्स होता आणि इथे लग्न चालू आहे।
किती पुण्यवान असेल ना हा जोडा, ज्यांचं लग्न इतक्या पवित्र वास्तूमध्ये होतं आहे. म्हणजे आपण आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात अशा ठिकाणी करणार आहोत जिथे आपला देव आहे. मग मला वाटतं त्या सुरुवातीला कधी शेवटच नसणार. गुड मॉर्निंग गाईज. पहाटेचे 5 वाजलेत आहेत आणि आम्ही आता निघालो आहे. आज बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा आमचा शेवटचा दिवस आहे आणि आम्ही 4 देवस्थानांना भेट देणार आहोत. ती देवस्थानं कोणती कोणती आहेत हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ कंटिन्यू बघा. आम्ही बाळूमामाला आलो आहे. गर्दी नाही आहे, 7 वाजले सकाळचे, म्हणून थोडा वेळ गर्दी व्हायला सुरुवात होईल. पण आम्ही लवकर आल्यामुळे आम्हाला अजिबात गर्दी नाही. दर्शन झालं आहे, खूप लगेच झालं, खूप छान पद्धतीने झालं आणि गर्दी नव्हती, काहीच नव्हतं. असं वाटतं VIP लाईनीतून चाललं, एवढी लाईन मोठी होती बिकॉज आम्ही लवकर आलो. छान होतं. आता आम्ही थांबलो आहे नाश्ता करायला. 9:30 झालेत आणि जोगेश्वरी मिसळ असं हॉटेलचं नाव आहे. खूप छान मिसळ मिळते, आपल्या मुंबईतसुद्धा आहेत त्याचे 2-3 ब्रांचेस. आणि मिसळ पाव आहे, टेस्टी. आम्ही येऊन पोचलोय खिद्रापूरला. तिथे आम्हाला बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्सने दिलं तिसरं सरप्राईज. म्हणजे आम्हाला उन्हाचे चटके लागू नये म्हणून त्यांनी आम्हाला टोप्यासुद्धा दिलेल्या होत्या. म्हणजे किती करायला आमच्यासाठी. बाहेर जेवढं कडक ऊन पडलेलं होतं ना त्याच्यापेक्षा जास्त आतमध्ये थंड वातावरण होतं. म्हणजे AC मध्येही जेवढं छान वाटत नाही ना त्यापेक्षा आल्हाददायक वातावरण त्या मंदिरात होतं. किती सुंदर आहे हे. आता आम्ही आलो आहे नरसोबाची वाडी बघायला. आमच्या रेस्टॉरंटपासून 10 मिनिटावर होतं, तर बघूया आता कशी. ऊन भरपूर आहे पण पाऊस पडल्यामुळे थोडंसं कमी झळा लागतोय उन्हाच्या आणि ते एक्साइटमेंट पण आहे, त्याच्यामुळे अर्ध लक्ष तिथेच आहे. आतमध्ये प्रवेश करतात सर्व ठिकाणी कंदीपेड्यांचाच स्मेल येत होता. म्हणजे इतका तो सुगंध होता, इतका तो गोड वास होता की असं वाटलं त्या सुगंधानेच मला डायबिटीज होईल. कृष्णा नदीच्या काठी वसलेलं हे मंदिर. मन स्वच्छ असो किंवा नसो पण पाय स्वच्छ धुवूनच मंदिरात प्रवेश करायचा, म्हणून आम्ही तिथे पाय स्वच्छ केले आणि दर्शनाला निघालो. नरसोबाच्या वाडीला आलोय. तिथे जाण्याआधी कृष्णा नदीचे ते पाय धुवावे लागतात आणि मग लाईन लावावी लागते. लाईन थोडीफार आहे, म्हणजे ठीक आहे जाऊ. ऊन आहे पण शेड आहे त्यामुळे एवढी उन्हाची झळ नाही लागत, पण छान वाटते. ही वास्तू इतकी स्ट्रॉंग आहे ना की ते मनापासून जे काही मागितलं जातं त्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतात. म्हणून आम्ही ह्या एनर्जीसोबत कनेक्ट होण्याचा प्रयत्न केला. आणि ज्यावेळेस तुम्ही देवासोबत कनेक्ट होण्याचा प्रयत्न करताना तर त्यावेळेस तुम्ही त्याच्याकडे काही मागत नाही हो, तुम्ही त्या देवाचे आभार मानता की तू दिलेलं आमच्याकडे सर्व काही आहे, आम्हाला काहीच नको आहे. आणि हो, मी समाधानी होती, मनापासून समाधानी झालं आहे आमचं. आणि आता आम्ही निघालो आहे चिन्मय गणपतीला, महाराष्ट्रातील सर्वात उंच गणपती बघायला. मला पोचलो आहे चिन्मय गणपती. पावसाळा ढगाळ वातावरण आहे पण पाऊस पडून गेला पण छान वाटतं आहे, हवेत एक गारवा आहे. हे बघा खूप दुरूनच दिसतोय बाप्पा माझा. प्रवासाची सुरुवात माझ्या विघ्नहर्त्याच्या नावाने झाली आणि शेवटसुद्धा त्याला भेटूनच झाला. आम्ही इतक्या ठिकाणी दर्शनं घेतली पण एकदाही आम्हाला पावसाची झळ लागली नाही माझ्या विघ्नहर्त्यामुळे. बाप्पा थैंक यू बालाजी. तुषार दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. कोल्हापूर देव दर्शन. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. उंदीर मामा की जय. बालाजी टूर्स म्हणजे मग मंडळी तुम्ही कधी येताय कोल्हापूर देवदर्शनाला? नमस्कार, मी ऋतुजा. मी कॉन्टेंट क्रिएटर आहे आणि मला बालाजी टूर्सबद्दल मला चेतनकडून कळालं आणि मी पहिल्यांदा ह्या टीममध्ये सहभागी झाली. आणि मी एकटी आलेली, आईसोबत नाही आली. पण खरंच आईप्रमाणे प्रेम आणि काळजी बालाजी टूर्सने यांनी घेतली. म्हणजे आम्हाला उन्हाचे चटके लागू नये म्हणून आम्हाला दिलेली टोपी असू द्या किंवा आई कशी, म्हणजे आपण कोणतीही गोष्ट विसरलो तर त्याची पूर्वतयारी करून ठेवलेली असते, तर प्रत्येक गोष्ट त्यांनी आधीच तयार करून ठेवलेली होती. मग आम्हाला शॉपिंगसाठी त्यांनी बॅग दिलेल्या असू द्या किंवा आम्हाला तहान लागू नये म्हणून कंटिन्यू पाण्याच्या बॉटल प्रोव्हाइड करत होते. तर आई नसताना पण आईप्रमाणे त्यांनी काळजी घेतली. आणि नेक्स्ट टाईम येताना मी आईलासुद्धा हा अनुभव देईन, कारण की तिला तिच्या आईची
जे प्रेम मिळालं ते तिला बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्सकडून पुन्हा एकदा मिळावं म्हणून मी तिला घेऊन येईन आणि तुम्हाला देखील सांगेन की हा एक्सपिरियन्स करायला नक्की या. थँक्यू. चिन्मय गणपती हे आमचं शेवटचं देवस्थान होतं. तर अशा पद्धतीने आमची ही टूर कंप्लीट झालेली आहे. बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्ससोबत माझा पहिला प्रवास होता, पण खूप छान होता. खूप त्यांनी प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष दिलेलं होतं. खूप छोट्या छोट्या गोष्टी होत्या ज्या त्या आमच्यासाठी करत होत्या. फॉर एक्झाम्पल आमच्यासाठी शॉपिंगची बॅग का होईना, आमच्यासाठी कॅप, उन्हात आम्हाला ऊन लागू नये म्हणून आमच्यासाठी कॅब का होईना, पाण्याच्या अनलिमिटेड बॉटल, अशा भरपूर साऱ्या गोष्टी केल्या. आणि येस, ह्याच्यापुढे हा प्रवास असाच कंटिन्यू राहील. भलेही हा कोल्हापूर देवदर्शन संपलेलं असेल तरीसुद्धा ह्याच्यानंतर असे भरपूर दर्शनं करणार आहे, हे एवढं नक्की. आणि तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. यानंतर सोलापूर देवदर्शन, नाशिक देवदर्शन, अशा भरपूर यात्रा ह्यांच्या चालूच असतात. आठवड्याच्या महिन्याच्या सेकंड सॅटर्डे संडे, फ्रायडे सॅटर्डे संडे ह्यांच्या टूर्स जातात. सो ऑफिसला एक दिवस सुट्टी करायला काहीच हरकत नाही. जर एवढा सुंदर अनुभव जर आपण घेणार असू तर नक्की यायला हवा.